नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डीचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची ए टू झेड माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची अपडेट, त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते. आणि जर का तुम्हाला जागेसंबंधी तपशील पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्या आधी जागेचा संबंधी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. म्हणजे कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत, कास्ट वाईज किती जागा आहेत याची डिटेल तुम्हाला PDF पाहून अप्लाय करायचं आहे. सो मित्रांनो, तुम्ही या साईटवर तुम्हाला यायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही त्या साईडला क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता, किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे rrbapply.gov.in. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्हाला या साईडवर यायचं आहे. आता या साईडवर तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्ही एक पाहता की या ठिकाणी अप्लाय नाऊचं एक ऑप्शन दिलेलं आहे. अप्लाय नाऊ या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरात पाहता तुम्ही अप्लाय नाऊ या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी दोन ऑप्शन निर्माण झाले आहेत. एक आहे क्रिएट ॲन अकाउंट, दुसरं आहे ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. जर का तुम्ही याच्या पहिले लोको पाहिल्यावर त्याचप्रमाणे इतर रेल्वेचे फॉर्म भरले असाल तर या साईटमार्फत तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. आणि जर का तुम्ही फर्स्ट टाईम या साईटवर रजिस्ट्रेशन करत असाल तर या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होते. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. हे प्रोसेस तुम्ही घरी बसल्यासुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून. सो मित्रांनो, या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं आहे की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला क्रिएट ॲन नॅशनॅलिटी या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला इंडियन ही ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे ॲज पर 10th क्लास मार्कशीट. म्हणजे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट ज्याप्रमाणे तुमचं नाव असेल त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ऑप्शनमध्ये तेच नाव टाकायचं आहे. पूर्ण फुल नेम, त्यानंतर रिटाईप फुल नेम, दोन्ही सेम नाव टाकल्यावर तुम्हाला खाली एकदम स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे की यू हॅव चेंज युअर नेम, या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर का या ठिकाणी महिला कॅन्डिडेट असेल, तुम्हाला जर का तुमचं लग्न झाले असेल महिला कॅन्डिडेटचं आणि जर का नावात बदल असेल तर तुम्ही येस करून समोरली प्रोसेस करू शकता. त्यानंतर इकडे तुम्हाला डेट ऑफ बर्थ चूज करायची आहे. डेट ऑफ बर्थ चूज करण्यासाठी या तुम्हाला ऑप्शनला क्लिक करून तुमची जेही डेट ऑफ बर्थ असेल ते इथे या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुम्हाला रिएंटर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर रिएंटर डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुम्हाला जेंडरचं ऑप्शन आहे, मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला या ठिकाणी जेंडर निवडायचे आहे. त्यानंतर इकडे रिएंटर जेंडर निवडल्यावर तुम्हाला फादर्स नेम टाकायचा आहे. त्यानंतर रिएंटर फादर्स नेम या ठिकाणी फुल नेम तुम्ही टाकू शकता, बाबाचे पूर्ण नाव किंवा बाबाचे सिंगल नेमसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इकडे खाली पुन्हा तुम्हाला मदर्स नेम टाकायचं आहे. त्यानंतर रिएंटर मदर्स नेम. त्यानंतर इकडे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी हा व्हॅलिड असणे आवश्यक आहे, कारण की त्यावर एक OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा असतो. त्यानंतर इकडे ईमेल व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, तो सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. आधार व्हेरिफिकेशनसाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. जर का तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तारीख संपायच्या पहिले आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे, कारण की आधार कार्ड अपडेट केल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे की आय हॅव डू नॉट हॅव आधार. जरी तुम्ही हे ऑप्शन जरी चूज केलं तरी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अडचण येणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. जर का अपडेट नसेल तर तुम्ही या ठिकाणी अपडेट करून तुम्हाला पुन्हा हा फॉर्म भरायचा आहे, जर का आधार कार्ड अपडेट नसेल तर. सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जनरेट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर व्हेरीफाय ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे
पुन्हा तुम्हाला या चेकबॉक्सला म्हणजे आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून एक या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी एक पासवर्ड बनवायला तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आय एम नॉट रोबोट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आणि प्रिव्हाइस या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती चेक करून घ्यायची आणि सबमिट करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार आहे. आपण जे नाव टाईप केलेलं आहे वदर आणि हे आधार कार्डचं नाव सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्या आधार कार्डच्या चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्या आधार कार्डवरचे नाव या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे. मी या ठिकाणी पहिलेच रजिस्ट्रेशन केलेलं असून आता या ठिकाणी पुन्हा डबल रजिस्ट्रेशन होणार नाही. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यावर पुन्हा तुम्हाला होम पेजवर यायचं आहे. आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी वापरून त्याचप्रमाणे तुम्ही जो एक पासवर्ड बनवलेला असेल तो पासवर्ड टाकून त्यानंतर आय एम नॉट रोबोट या ऑप्शनला क्लिक करून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी वापरलेला असून त्यानंतर पासवर्ड टाकलेला असून आणि कॅप्चर फिलअप करून लॉग इन या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी लॉग इन केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन आपलं पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्यानंतर ॲप्लिकेशन हिस्ट्री म्हणजे तुम्ही आता पण जेवढे फॉर्म भरले असाल रेल्वेचे ते या ठिकाणी तुम्हाला शो होतील ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक खाली ऑप्शन आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं. दोनपैकी कुठेही तुम्हाला एक या ठिकाणी क्लिक करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी. तर या ठिकाणी आपण क्लिक करूया. या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक केल्यावर आता जेवढ्याही रेल्वेच्या ॲड्स ओपन झालेल्या असेल, ओपन म्हणजे ज्या चालू असेल फॉर्म भरणे ते या ठिकाणी शो होतील. आता या ठिकाणी आपण ग्रुप डीचा फॉर्म कसा भरावा हे पाहत असून तर या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही जाहिरात क्रमांक पाहायचा आहे आपल्याला. या ठिकाणी जाहिरात क्रमांक आहे ग्रुप डीचा CEN नंबर 08/2024. हा जाहिरात क्रमांक आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर ग्रुप डीचा. हे ठिकाण हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं असते. त्यानंतर इकडे दुसरी ॲड आहे एक CEN नंबर 07/2024. अशा प्रकारे 2 या ठिकाणी ॲड चालू आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ग्रुप डीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. 08/2024 हा जाहिरात क्रमांक आहे ग्रुप डीचा. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला कुठल्या झोनमध्ये फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी जेवढेही ऑप्शन दिलेले आहेत, भारतात जेवढे झोन आहेत तेवढे झोन या ठिकाणी तुम्हाला शो होतील. तर मी या ठिकाणी मुंबई म्हणजे सेंट्रल रेल्वेचा फॉर्म भरत असून तर मी सेंट्रल रेल्वेचं आपलं हे मुंबई हे झोन आहे. जर का तुम्हाला वेस्टर्न झोनमध्ये फॉर्म भरायचा असेल म्हणजे मुंबई हेच राहणार आहे त्यांचं ऑफिस वगैरे. परंतु झोन जर तुम्हाला वेस्टर्नमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अहमदाबाद हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मला सेंट्रल झोनमध्ये फॉर्म भरायचा असून तर मी मुंबई हे ऑप्शन निवडतो. या ठिकाणी मुंबई ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपण रजिस्ट्रेशन करताना जेवढी आपण माहिती भरली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे आणि जेवढी माहिती राहिलेली असेल ते या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे डू यू विश टू अवाइल फीज एक्झामिनेशन म्हणजे या ठिकाणी एक ऑप्शन आहे की तुम्हाला फीमध्ये सवलत द्यायची आहे का. म्हणजे जर का तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन शो होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे येस या ऑप्शनला सिलेक्ट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी मदर टंग निवडायचे आहे. जे तुमची मदर टंग असेल हिंदी, उर्दू, मराठी अशा प्रकारे. तर या ठिकाणी मी मराठी हे निवडतो. त्यानंतर इकडे मी जे पहिले रजिस्ट्रेशन करताना माहिती भरली असेल ती या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला काही आयडेंटिफिकेशन टाकायचे आहेत आपल्या शरीरावर जे खून असेल ते. त्यानंतर इकडे आयडेंटिफिकेशन टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस चा कॉलम वगैरे दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे SC ST वाल्यांसाठी. फक्त या ठिकाणी जे कॅन्डिडेट SC आणि ST असेल त्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट PDF स्वरूपातनी अपलोड करायचे आहे.
500 KB आतमध्ये. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा ब्राउझर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ब्राउझर या ऑप्शनला क्लिक केल्यावर जर का तुम्ही फॉर्म मोबाईलमध्ये भरत असाल तर या ठिकाणी अशा प्रकारे ऑप्शन येतील. या ठिकाणी एकदम 4 नंबरचं ऑप्शन आहे मीडिया पिकर. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या फाईलमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स ठेवलेले असेल ते या ठिकाणी तुम्ही तुमच्यासमोर शो होतील आणि ज्या ठिकाणी तुमचं ते फाईल ठेवले असेल ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ते फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे 500 KBच्या आतमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड केला, अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेटचा मेसेज यायला हवा. त्यानंतर अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर तुम्हाला खाली ॲड्रेसचा कॉलम आहे. ॲड्रेसचा कॉलम भरल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी पहिलेच माहिती पूर्ण भरली असून आता या नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करून घेऊया. समजा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर डाटा शो सक्सेसफुलीचा मेसेज अशा प्रकारे येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी आता 2 नंबरचं पेज आहे अदर इन्फॉर्मेशन आपली, म्हणजे तुम्हाला कुठलं काही आरक्षण हवं आहे का, त्यानंतर तुम्ही हँडिकॅप आहे का, अशा प्रकारे या ठिकाणी जेवढे तुम्हाला येस नोचे ऑप्शन असतील ते या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. जर का तुम्ही यामध्ये अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस वगैरे करून डिटेल या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर एकदम खाली आहे बँकेची डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. बँक डिटेल याच्यासाठी की जेव्हा तुम्ही एक्झाम देसाल त्यावेळेस तुमची एक्झाम दिल्यावर OBC वाल्यांना अर्धी फीस या ठिकाणी वापस मिळणार आहे आणि SC ST वाल्यांसाठी ST आणि ST त्याचप्रमाणे महिलांसाठी पूर्ण फीज या ठिकाणी वापस मिळणार आहे. समजा अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर सक्सेसफुलचा शो या ठिकाणी मेसेज येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचा पेज या ठिकाणी ऑटोमॅटिकली ओपन होणार आहे क्वालिफिकेशनचं. या ठिकाणी क्वालिफिकेशनमध्ये जे तुम्ही क्वालिफिकेशन पहिले टाकायचं ते या ठिकाणी तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे आणि जर का पहिले टाकेल नसेल तर या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत. एक आहे ITI, त्यानंतर एक आहे मॅट्रिक्युलर किंवा SSC आणि NSC. तर या ठिकाणी तुम्ही 10वी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही 10वी मॅट्रिक्युलर सर्टिफिकेट हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे 10वीची माहिती भरण्यासाठी. मधातलं ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी तुमचं जे स्टेट असेल, आपलं जनरली महाराष्ट्र स्टेट असेल, तुमचं जे असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इकडे डिस्ट्रिक्ट, तुम्ही कोण्या जिल्ह्यामधून पास झाला. त्यानंतर इकडे बोर्डाचे नाव, या ठिकाणी बोर्डाचं नाव टाका तुम्हाला, पासिंग डेट, त्यानंतर आपला रोल नंबर, 10वीचा रोल नंबर, त्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर. सर्टिफिकेट नंबर हा 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट असतो, तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ऑप्शनला क्लिक केला अशा प्रकारे डाटा शो सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे. त्यानंतर जर का तुमचा ITI झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही ITIची माहिती सेम मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ITI टाकायचं आहे. परंतु या ठिकाणी माझा ITI झालेला नसून मी 10वीच या ठिकाणी टाकणार आहे, कारण की बाकीचं ऑप्शन दिलेले नाही आहेत. 12वी आणि ग्रॅज्युएशन टाकायचे ऑप्शन दिलेले नाही आहेत. सो मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी फोटो त्याचप्रमाणे सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे. फोटो तुम्हाला 50 ते 100 KBच्या आतमध्ये अपलोड करायचा आहे. तोही व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर इकडे सिग्नेचर तुम्हाला 30 ते 50 KBच्या आतमध्ये अपलोड करायचे आहे सिग्नेचर. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फोटो फक्त व्हाईट बॅकग्राऊंडचाच घेणार आहे सिस्टीम. अदर म्हणजे कुठल्याही प्रकारे लाल, पिवळा, निळा अशा प्रकारे किंवा कुठलाही गर्द प्रकारे या ठिकाणी फोटो ॲक्सेप्ट करणार नाही. पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो या ठिकाणी फक्त ॲक्सेप्ट करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड केल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला समोर प्रिवाईजचं ऑप्शन येणार आहे. प्रिवाईजमध्ये तुम्हाला जेवढे तुम्ही माहिती भरली असेल ते तुमच्यासमोर शो होणार आहे. जर का त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा करेक्शन करून घ्यायचं तुम्ही सध्याच करेक्शन करून घेऊ शकता. एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यावर पुन्हा तुम्हाला करेक्शन करता येणार नाही.
या ठिकाणी सबमिटचं ऑप्शन आहे. तुम्हाला सबमिट करून घेतल्यावर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आहे. पेमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यावर तुम्हाला PDF डाउनलोड करायचं ऑप्शन आहे. PDF डाउनलोड करून तुम्ही आपल्या फोनमध्ये शो करू शकता. मी या ठिकाणी सबमिट करणार नाही, कारण की या ठिकाणी अजून माहिती भरायची आहे माझी. त्यामुळे या ठिकाणी मी सबमिट करणार नाही. परंतु या ठिकाणी समोरची स्टेप अशी आहे की प्रिवाइजचं ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट केल्यावर प्रिवाइज केल्यावर तुम्हाला सबमिटचं ऑप्शन येणार आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला चलन चलन फाडायचं ऑप्शन येणार आहे. चलन फाडल्यावर तुम्ही ऑटोमॅटिकली या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आहे. ते प्रिंट तुम्हाला काढून आपल्या फोनमध्ये शो करून घ्यायचे आहे किंवा प्रिंट काढून ठेवायचे आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी आज ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सांगितलेलं असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.